मित्रांनो नमस्कार. तसं पाहायला गेलं तर इसाप नीतीच्या कथा या रंजकदार आणि छोट्या असतात, पण बोध घेण्यासारख्या बऱ्याच असतात. त्यातीलच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, जी कुठेतरी जुळती मिळती उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत आहे. एक साप, त्याला आकाशात वर जाण्याची फार इच्छा असते. तो साप एका कबुतराला पकडतो आणि त्या कबुतराला असं सांगतो की मला तू तुझ्या मानेवर किंवा पाठीवर बसव आणि आकाशात उंच घेऊन जा, मला वरून खाली आकाशातून बघायचंय. कबूतर त्याला असं सांगतो की मी तुला न्यायला हरकत नाही, पण तू साप आहेस, उद्या जर तू मला दंश मारलास तर मी काय, माझं काय होणार. तर कबूतर म्हणतो असं कसं होईल, तू जर मला आकाशात उंच नेलं आणि मी जर तुला डंस मारला तर तू तर पडशीलच, तुझ्यासोबत मी पण पडेन, म्हणजे आपल्या दोघांचा अंत आहे, त्यामुळे मी असं काही करणार नाही. कबुतरालाही ते पटतं, तो म्हणतो नाही बरोबर आहे म्हणून. आणि मग कबूतर त्या सापाला आपल्या पाठीवर घेतं आणि आकाशात भरारी मारतं. आकाशात वरपर्यंत गेल्यानंतर साप आपल्या महत्वाच्या भूमिकेमध्ये येतो आणि त्याच्या मानेवर डौस मारून मारून त्याला घायल करतो आणि ते कबूतर खाली कोसळतं. कबुतराबरोबर तो सापही कोसळत जातो. तेव्हा कबूतर त्याला विचारतो, अरे मी तर तुला मदत करत होतो, तुला वर नेत होतो, तुला जी बघण्याची इच्छा होती ती मी तुझी पूर्ण करत होतो, पण तू मला डंस मारला. तर साप बोलला, मलाही माहित होतं की मी मरणार आहे, पण शेवटी काय करणार, माझा तो स्वभाव आहे. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज बुधवार, हलका फुलका आणि आजचा दिवस हा जितका ठाकरेंसाठी महत्वाचा आहे तितकाच सर्वसामान्य जनतेसाठी, मतदारांसाठी आणि मराठी माणसांसाठी आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटणार अशी चर्चा जोरात आहे. ते दिल्ली दरबारी आहेत. आता हे 6 जण फुटणार आणि सर्वात मोठा धक्का कोणाला बसणार, तो उद्धव ठाकरेंना बसणार. उद्धव ठाकरेंचं नशीब आणि उद्धव ठाकरे काय आहे हेच कळायला मार्ग नाही. कारण 2022ला सर्वात पहिली शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे बाहेर पडले, पहिले 16 गेले, मग 4 गेले, मग 6 गेले, असे करत करत 41 आमदार बाहेर पडले. जवळपास 18 खासदारांपैकी 13 खासदार बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही. ते सांगतात की मला सगळं माहित होतं, पण मी मुद्दामून त्यांना थांबवलं नाही, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या. त्यावेळी लोकांच्या मनात असा प्रश्न पडला की उद्धव ठाकरे असे का म्हणतात. एक मुख्यमंत्री होते, त्यांना पोलीस यंत्रणा त्यांच्या सोबत होती, त्यांना माहित होतं की हे फुटणार आहे, तर त्यांनी त्यांना का जाऊ दिलं, आणि त्यापेक्षा इथं जाऊ दिलं तर जाऊ दिलं, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला, हे अनेक प्रश्न त्यावेळी होते. त्यानंतर मग त्यांनी आपला पक्ष उभारणीला सुरुवात केली. अनेक जे बाकीची लोक होती, मंडळी जे महत्वाकांक्षी होती, त्यांनी सांगितलं की उद्धवजी तुम्ही काळजी करू नका, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. त्यांच्याकडनं तो गंडांतर बांधून घेतलं, मातोश्रीवर जाऊन काही भेटी घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांना विश्वास दिला की काही झालं तरी आम्ही तुमची साथ, शिवसेनेची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही. पण जो आपल्या वाक्यावर ठाम राहील तो नेता कसला. कारण आजकालचे नेते महत्वाकांक्षी आहे आणि परत एकदा दुसऱ्यांदा शिवसेना फुटते की काय असं म्हणण्यापेक्षा शिवसेना फुटणार अशीच काहीशी चिन्ह आहे. विधान परिषदेत देखील असंच झालं. आमदार जे उमेदवार होते ठाकरे गटाचे, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. का घेतली कोणाला माहित नाही. उद्धव ठाकरे शांत बसले. आता खासदार, हेच खासदार आहे त्यापैकी ज्यांनी उद्धव ठाकरेंना वचन दिलं होतं, त्यांना विश्वास दिला होता की आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेतली, प्रचार दौरे केले, आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागायला सांगितलं. कार्यकर्ते, मतदार यांच्या जोरावर हे सर्व खासदार निवडून आले. मात्र आता या खासदारांची महत्वाकांक्षा जागी झाली आहे. कोण म्हणतं 50 कोटी मिळणार, मंत्रीपद मिळणार, जे असेल ते असेल, पण शेवटी पुन्हा एकदा काही गद्दार हे ठाकरे गटात निघाले आहेत. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं की कबुतरासारखी अवस्था ही उद्धव ठाकरेंसारखी झाली आहे. उद्धव ठाकरेंना वाटलं की नाही, हे सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आपले आहेत, म्हणून त्यांनी आपल्या पाठीवर बसवलं आणि राजकारणाच्या उंच शिखरावर घेऊन ते गेले. पण जसे ते उंच शिखरावर ही माणसं पोचली, त्यातील काहींनी राज ठाकरे यांचा विश्वासघात केला, त्यांना डंक मारलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना खाली आणलं. खाली आणणं म्हणण्यापेक्षा की आता पुन्हा त्यांना ती उभारणी करावी लागणार आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांची मोठी फौज पाठ आहे. जसं मनसेकडे आहे तसं ठाकरेंकडे आहे. त्यामुळे शिवसेना असो, मनसे असो, हे पक्ष कधी संपणार नाही. हा कमकुवत होतील आणि आता हे जर खासदार गेले तर कमकुवत निश्चितपणे होणार. पण मी तुम्हाला असं म्हटलं की जसं कबूतर हा घायल झाला
त्याचप्रमाणे साप देखील तिथे मेला. का म्हटलं, त्याची स्थिती अशी आहे की ठीक आहे, आता पुढची 3 वर्ष मजा करा, 50 कोटी घेतले, 25 कोटी घेतले, मंत्रीपद घेतलं, आपल्या विकास निधीमध्ये टक्केवारी घेतली, तुम्ही आज मजा कराल. पण ही शाश्वती नाही की तुम्हाला परत बीजेपी तिकीट देईल. त्याच मतदारसंघाचा भाजपचा खासदारकीचा उमेदवार 2029ला उभा राहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. म्हणजे तुम्हीही मरणार. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंना घायल केलंय, पण तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अगदी निश्चितपणे जगणार, तर तसं होणार नाही. तुम्ही मरणार, लोकही तुम्हाला धडा शिकवणार, शिवसैनिकही धडा शिकवणार. आणि त्यापेक्षाही ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या मतदारांचा तुम्ही विश्वासघात केलाय, तर ते देखील तुम्हाला धडा शिकवणार. त्यामुळे तुम्ही एखाद्या कबुतरावर, जसं मी मगाशी म्हटलं तसं, तुम्ही उद्धव ठाकरेंना जरी घायल केलं असलं तरी तुमचाही मृत्यू हा निश्चित आहे. म्हणजे तुमचा राजकीय कारकिर्दीचा जो आलेख घसरणार आहे तो निश्चित आहे. पण उद्धव ठाकरे यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळी काही ना काही फुटतोय. दर 2 वर्षांनी खासदार जातात, आमदार, आता चर्चाही होणार. खासदार आज फुटले तर उद्या लोक परत चर्चा होणार की आता आमदार फुटणार, मग ते कोण कोण आमदार आहेत त्याची चर्चा सुरू होणार. मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना दिली पाहिजे. आणि त्यापेक्षाही जेव्हा एखाद्याला तुम्ही राजकीय आभाळात घेऊन जाता तेव्हा नक्की ते बघायला पाहिजे की आपल्याला हा आभाळात नेल्यानंतर डसून आपल्याला खाली तर पाडणार नाही, आपल्याला तो जखमी तर करणार नाही, याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेणं तितकीच गरजेची आहे. आणि त्यापेक्षाही मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा जो दरारा होता तो दरारा आज राहिलेला नाही. आणि त्याचाच फायदा हे लोकप्रतिनिधी जे ठाकरे गटाचे आहेत ते घेतात. तो दरारा कुठे ना कुठे निर्माण करणं आणि एक चांगली कार्यकर्त्यांची फौज आणि डेरर कार्यकर्त्यांची फौज तयार करणं ही सध्या उद्धव ठाकरेंसाठी काळाची गरज आहे. तुर्त एवढंच. मी अमित जोशी रविवारी पुन्हा एकदा एखादा नवा विषय घेऊन येतो. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.